असंच हे डाळ घ्यायला गेलं दुकानात तर 150 रुपये का 160-70 रुपये किलो असते. तेच डाळ आपण घरी बनवलं एकदम फॅन्टॅस्टिक पैकी दिसायली का नाही उडदाची डाळ. आपण हे कसं काढलंय जात्यात कसं 2च तुकडे होत्या. ह्याचं कसं जरा भुगाच झालंय ना. कुठं भुगा झाला? त्याला आणून झाले 8 महिने 8-9 महिने. आज टाइम भेटलाय ती डाळ बनवायला. त्रिशा तुला गप म्हणलं तुला कळत नाही. कशी हरवली होती रात्री, कशी हरवली होती. तो भुस्सा दे तिला जुलीला, थोडा टाक तिच्या समोर, तर जुली समोर टाक. पाणी टाकायची काय जुली समोर टाक. या ठेव बरं, खाती काय बघ बरं. हा त्यात भरून सरकव बरं तिच्याकडं. पाऊस भुर 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 बदा बदा पाऊस व्हावा. ए तुझं चालू दे आपलं, तू नको बघू इकडं तिकडं. अक्षरात बघ बरं तुझ्या आता बदल होत आहे का नाही. अजून काही दिवसात चांगले येतील. फक्त करत राहा, शुद्ध लेखन लिहित राहायचं रोज. म्हणजे तू असं मुद्दाम पानं भरण्यासाठी मोठे अक्षर नको लिहूस की तुला 2 पानं भरायचेत म्हणून पटकन मोठं मोठं काढून भरू म्हणून. मग मागचं पुढचं 2 पेज आहे ते. सर मला काय काय बोललेत मलाच माहिती आहे बाबा. करतो अभ्यास. त्रिशा पाण्यात भिजू नको. झोपलं होतं मी, अचानकच पाऊस सुरू झाला. गाडी पण वरती आणायला टाइम नाही भेटला. गाडी पण तिथंच इकडून कोपऱ्याला ती फरचीच कायमची ठेवावी लागती म्हणजे गाडी पटकन चढवता येते वरती. पण डोळा माझा लाल भडक झालाय. या दे ना तिला, असं बघ तर खाते काय बघ. परवडतंय असं डाळ, खरंच 1 नंबर परवडतंय. किती किलो असेल? हेच 1 किलो असेल की ही 1 किलो भरणीत आहे तेच. खरं वजनच करतो किती किलो आहे भर बघतो. सगळी डाळ 50 का 60 रुपयानं किलो आणलेलं मी ते. 60 डाळीच्या मिलमध्ये नेलं की लय भारी बनवून देतात रे ते. पण कुठं तिकडं जाताना लक्षात नाही राहत ते घेऊन जायला. आता मूग पण आणायचे असंच, तिचे पण असंच बनवून टाकायचे. हौस ते विकत आणलेले नाही खा वाटत. का बरं? दुसरा लिहिला की हात तुटल काय? तुला अजून 100 जोड शब्द लिहायचे रोज आहे ते. रोज हात जोडू नको ना पाया पडून बस. मग पहिलीत सर म्हणतात तसं बस. पहिलीत कसा रडायला लागला तिथं. हा करून कर चालू कर तुझं तू. त्रिशा तुला लय मारतात आता बघ तू. आता आर्यन भाऊ आला की तुझं कानच फोडतय. आला आर्यन आलाच. आला तर नाही आता बघ की कसा आला तो. आला तर नाही. तिला उगं म्हणतोय रे मी. शेवाळ्या सुकल्या काय? फॅन लाईटचा काय प्रॉब्लेम होता? दिवसभर लाईट नाही.
माझ्या मोबाईलमध्ये तर चार्जिंग पण नव्हती, थोडीच राहिली होती. आणि मी उठून बघतोय आणि एकदम लाईट आली आणि पाण्यासाठी गडबड आहे. मग भरून ठेवला का तुम्ही? मी कशाला भरू? हा. मला वाटलं भरून ठेवला काय. तसलं काही मी बघत नाही. माझं बघणं एकच, खायचं प्यायचं झोपायचं उठायचं, खायचं प्यायचं झोपायचं उठायचं. आता माझं पण तसलं आला बघ फोन. ही फोन तर तुला शिकवत्यात, हे येणारी फोन. मला माहित आहे ना चांगलं. आला फोन, आता तास 2 तास बोलत बसती कामाधंदा सोडून. तुझं लक्ष काय रे बाजूला जात आहे सतत? कायचे बुडी 5 मिनिटांना काढे. बघितलं का? बघितलं का? बघितलं का? भरणार म्हणजे मुद्दा व्हिडिओ चालाय म्हणून 5 मिनिट आणायला. हो व्हिडिओ चालू आहे जिथे तू बघितलं का? असं असतंय तिचं. ती पण म्हणती असं दे की मग काम करत करत बोल. ही म्हणती काम करायली, ती म्हणती काम करत करत बोल. आता व्हिडिओ चालू होता म्हणून, नाहीतर तो फोन चालला असता 2 तास. मग त्यात इकडं खाल्लं काय आणि पिलं काय आणि कुठं गेलं काय, काहीच लक्ष नाही. कुठे उठ 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 चक. तुझी पोरं बघ चिखलात कसं खेळतात. उठ. तुमची पोरगी ते नसल्यावरती कशी जाते खाली? तिथं त्यांना बोलवायला तिथंच जात. रण लय मोठे अक्षर काढायला बघ तू. तर जरा व्यवस्थित ना. पट्टी दे बरं इकडं, हातानं कर. तरीशी हात धुवून ये. चल हात धुवून ये म्हणलं तर काय नको. चल मी चाललोय आता माग. उठ म्हणलं तुला, हात धुव म्हणलं त्रिशा. डाळ पडती ना असं खाली. त्यात 1760 वेळ तर म्हणलं या टोपणात तिला दे थोडं भरून. मग काय ते काय फाटणार आहे का? त्या जुलीला रे. हां तो टरपल सालपट. अरे मस्त लागतंय रे. खा खा. वा सगळं नाही तिकडं स्वयंपाकाच्या घरात ठेवायचं. एखादीच भरून ठेवायची, बाकी इकडं ठेवायचं. म्हणजे वाटोळं नाही होत. अशा पॅक करून ठेवायच्या मध्ये. आता एक दिवशी मुग आणू. किती किलो असेल तू उचललेला? 3 किलो. अडीच नाही पण दीड असेल असं मला वाटतंय. होय असू शकतंय. 1.5-2 किलो असेल. जड लागतंय ना.